वागते निघून जाग माहेराला सोड असे जाऊ नको निघून जाग माहेराला किती शब्द सांगू तुला सोंग असे सोंग असे सोंग असे जाऊ नको निघून जाऊ माहेराला सोंग असे जाऊ नको निघून जाऊ माहेराला तू आता पैसे काम करता यापेक्षा ते एखादी खापर कुठे परवडली चार गोटी नाही परवडली अहो माझा ना हाही पर्याय नाही तोही नाही कुठे जाणार वर जाऊन त्या हिरीत 15 वर्ष झाले तुझ्या माझ्या लग्नाला अजूनही मुलबाळ नाही झालं तुला अजूनही मुलबाळ नाही झालं तुला हो 15 वर्ष झाले तुझ्या माझ्या लग्नाला अजूनही मुलबाळ नाही झालं तुला अजूनही मुलबाळ नाही झालं तुला मुलबाळ झालं नाही तुला अजूनही मुलबाळ झालं नाही तुला तू कपटी आहे मनाची हो किती शब्द सांगा तुला सोंग असे सोंग असे सोंग असे जाऊ नको निघून जाऊ माहेराला सोंग असे जाऊ नको निघून जाऊ माहेराला कोणाचे जाऊ नको कोणाचे जाऊ नको कुठे जाणार मी पाहिजे नाही असे का बरं करता तिकडे जा नाही तर मर त्या बहीण माझ्या चुलीत जाऊ माझ्या हात आहे का असं बिमार बायको नेऊन टाकू मोठा चुली त्या बहीण माझ्या फुलं वारा जुडे कुठे जाणार 15 वर्ष तेच 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 ते दुसरी करून टाकली ते यांच्यावर येणार मी मिळतच नाही अवश्य नको करा मला सांगितलं कुठे कारवाई असे नको करा असे नको करा कसे करा चला त्या काकाजीने सांगितलं की दादा तू मला सीधा जा आणि त्याचे गांधी चौक पाडला आणि गांधी चौकात तू मला ईश्वर त्यांच्या पाडण्यात त्या भांड्याच्या मला पिवळी पिवळी मोठा त्याला दवाखाना ठीक आहे हा हा सारे सारे तू पाकरा जारे जारे तू पाकरा संग से जो तो माझा बोलला जारे तू पाकरा संग से जो माझा बोलला जारे तू पाकरा संग से जो माझा बोलला जारे जारे तू पाकरा संग से जो माझा बोलला पाकरा जो माझा बोलला
दवाखान्यात दरवाजा पेटला दिसते पण एकशे डॉक्टर कुठे गेले असते आवाज देऊ पाहिजे हा 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 काय रे कोणता फेका याला ए आमच्या घरच्या शिजाचा साहेब समोरच्या घरी शिकला असेल तिथून मागून घ्यायचा काय तुला माझ्या मागे असेल माझे फळ आणलं लहानपणी मारू लागतो तरी मला हे दिवस कळलं नाही भेटवायचं तू नेमकी नाही तू बापाचा आवाज बोलायचं का माझ्या घरच्या शिजाचा साहेब म्हटली आवाज नाही येत का तुला अरे समोरच्या घरी शिजला असेल तिथून मागून घ्यायचा बापाच्या आवाज माझ्या घरला शिजला म्हणते दुसऱ्याच्या घरी शिजला असं म्हणते त्याच्या घरी जा त्याला मान काय भगवंता माझ्या मध्ये हा नशिबाचा फेर आणला तू हा 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 बाहिला कोण तू काय मला लागले माय तू ओळखायला का कलेक्टर वगैरे लागला का रे कलेक्टर हो तर तुला ओळखू कलेक्टर म्हणते मी तुझा बाप आहे बेटा तुझा बाप का तू माझा बाप या भिकारी आवाज येतानी थोडी लाज वाटली नाही तुला थोडी लाज वाटत नाही का तुम्हाला या भिकारी आवाज इथे येतानी लाज नाही वाटत का थोडी लाज नाही वाटत तुला हे मी 20 घंटा मला काय म्हणे सोडूनचा वडील आणि या भिकाऱ्यामध्ये येतानी लाज कशी वाटत नाही तुला काम तुझे हातपाय तुटले खेळले हातपाय तुटले का पण ते हात तुटले होते हे कपडे फुवायला नव्हते पाहिजे का म्हातारा आहे आणि गोष्ट चरचर कात्रला वाचण्याचा खेळ द्या इकडे इकडे तुझ्या माझा मी काय देव आहे काय माझ्या पायात पाया में
ट्रेन में तुझी पूजा करू का? चल हो. जर तुला कोणी विचारते कोण आहे म्हणून, जर असा म्हणता मी सोनूचा वडील आहे म्हणला तर गाठ्या सोनूची नाही, समजलं ना? काय म्हणायचं, मी कोणीच नाही, एक भिकारी आहे म्हणायचं, भिकारी. जर तू कोणाला सांगितला सोनूचा वडील तर तुझी गाठ माझ्याशी आहे. आल्याच्या मार्गाने चालता हो, हा आपला काराकोर मला दाखवतो, समजलं ना? अरे नाही रे चला माझी मीटिंग झाली माझ्या सोनूसाठी एक साडी घेतली
साडी घेतली आणि बॅग मध्ये भरली आणि आता घराकडे निघून जातो. घरी काय चालू आहे काय नाही माहित नाही. आता घराकडे गेलो पाहिजे. जर घराकडे नाही गेलो माझी सोनू माझी वाट बघत असेल. गेलो पाहिजे घराकडे. अरे निर्भीड बाना तो खाना रमात घालायला निर्भीड बाना तो खाना रमात घालायला महार नाशिक मुंबई पुण्यात भीमराव गडाला महार नाशिक मुंबई पुण्यात भीमराव गडाला निर्भीड बाना तो खाना रनात घालायला महार नाशिक मुंबई पुण्यात भीमराव गडाला महार नाशिक मुंबई पुण्यात भीमराव गडाला चला बोलत चालत घरापर्यंत आलो. चला बोलत चालत घरापर्यंत आलो. आपल्या पत्नीला आवाज होतो पण पहा माझ्या घरापर्यंत आलो पण माझ्या गेटच्या समोर कुणीतरी म्हातारा वाजत बसला. तसे आमचे भाऊसाहेब हरदासजी सहारे ठेकेदार सहमुक्काम खमारी उद्योग यांच्याकडे आमच्या पार्टीला 50 रुपयाचे बक्षीस मिळाले. आमची पार्टी अत्यंत ऋणी धन्यवाद. घरी आले पण माझ्या गेटच्या समोर कुणीतरी म्हातारा रजत बसलेला आहे आणि का रजत असेल तोही माझ्या गेटच्या समोर आवाज देऊन पाहतो. बाबाजीला का बरं रजत असेल. बाबाजी 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 हो बाबाजी काय झालं बाबाजी. काय झालं आणि तुला धक्का मारलो आणि मला एक सांगा की तुम्ही माझ्या गेटच्या समोर का बरोबर बसलो. तब्येत वगैरे काय पैसे असले लागतात का. पैसे असले की नाही लागत मग रडून कशाला राहिले तुम्ही. दादा अरे वडील तुगा तुम्ही त्या सोनूचे वडील म्हणजेच माझे मामाजी. मी सोनीचा पती आहे साहेब. मी सोनूचा पती आहो. पण मला एक सांगा सोनू तुमची मुलगी तुम्ही सोनूचा वडील मग सोनूच्या घरी येऊन सोनूच्या गेटच्या समोर काना बसतो का मुलीच्या घर आहे. 4 महिने झाले महिना भरला अशी काय झालं. 4 महिन्यानंतर मी दवाखान्यात गेला. बाई म्हणलं पैसे पटवून दिसतो असं ते म्हणते असं म्हणाले. पण म्हणून विचार केलं बरोबर जाऊ तरी कुठं असं मार मारावं. तुम्हाला मारलं तुम्ही मला मार मारला काही हरकत नाही बाबा दिला मला कोणाला सांगला तर ही काय सोडून पडते म्हणजे कोणाला सांगायचं नाही असंही म्हटलं. बाबाजी तुम्ही माझ्यासोबत चला. तुम्ही माझ्यासोबत चालला. जर तुमचं सोडून नाही करून तर मी करीन. मी करीन तुमचं तुम्ही माझ्यासोबत चला. माझ्यावर विश्वास नाही करू बाबाजी जावं
सर्वही काही खराबच नसतात, सर्वही खराब नसतात बाबा. म्हणून तुम्ही माझ्यासोबत चला, मी तुला आवाज देतो. ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणता तर मी येतच सांगतो. येतच सांगताना बाबाजी बघ. काय कसा बांधली ह्या मुलीने त्या मुलीला लहानाचं मोठं केलं आणि आज मुला बापाला काय केलं केलं काही अडचण नाही. आवाज देऊन पाहतो. सोन माझे गावाचे नारी सोनू 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 सोनू. आणि हो आलो. अहो राज, पहिले बॅग द्या, हात पाय वगैरे धुवा आणि 2 घास खाऊन घ्या. बॅग द्या अगोदर. थंड पाणी वगैरे सगळं सोपं सोडलं, पण मला तुला काहीतरी विचारायचं आहे. काय रे, काय विचारायचंय तुला? नंतर विचारशील, पहिले जेवण करून घे. अगं नाही, मला तुला विचारायचं आहे काहीतरी. अरे काय विचारायचं आहे? विचारू काय विचारू का? जेवण करता करता सांग. नाही 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 नाही, जेवण करता करता नाही, जेवण करता करता विचारायचं नाही आणि मोठ्या गोष्टी बोलायच्या. जेवणापेक्षा काही महत्वाची गोष्ट महत्वाची गोष्ट आहे तेच विचारायची आहे मला. काय कोणती गोष्ट आहे? मला एक सांग सोनू, आपल्या घरी आज कोणी भिकारी वगैरे आला होता का? आपल्या घरी कोणीच तर नाही. अगं कुणीतरी आला असेल, आठवण कर. अरे राज, मी काही मूर्खाचा कोणीच नाही आला होता. कुणी भिकारी वगैरे आला असेल, चांगली आठवण कर बघ. हा, अरे सकाळी एक म्हातारा माणूस भिकार अवस्थेत होता, तो आला होता. मी म्हटली स्वयंपाक व्हायचंच आहे, समोरच्या घरी शिजला आहे, तिथून मागून घे असं म्हटली. असं म्हटली. जर त्याला 2 घास स्वयंपाक बनवून जर 2 घास त्याला चारतील तर परमेश्वर आपला भला नाही करता का? अरे देवा, काय सांगू. अरे मी झोपूनच उठली होती, नुसताच झोपूनच उठली होती बघ. दरवाजामध्ये आला, माझं स्वयंपाक सुद्धा व्हायचं होतं. बरोबर म्हटली तर समोरच्या घरी शिजला आहे, तिथून मागून घे. काय वाईट केलं का? नाही, वाईट नाही केलं. मला एक सांग सोनू, हे सोनू इकडे माझ्याकडे हात का तो भिकारी बस. काय झालं काय झालं? अरे हाच तो भिकारी रे, हाच तुझा भिकारी. मला एक सांग सोनू, हा भिकारी कोणीतरी ओळखीचा आहे का? काय पागल वगैरे आहे की काय रे राज? अरे मी एवढी डॉक्टर आणि तू एवढ्या डॉक्टर आणि मी नर्स. माझे कोणी रिलेटिव्ह असे भिकारी असतील का? नसतील. नाही. खरंच सांगते? खरंच राज. अरे मग झालं नाही तुझं बोलून? मला एक सांग सोनू, माझ्या प्रेमाची शपथ घेऊन सांग की हा भिकारी तुझ्या ओळखीचा नाही म्हणून. अरे बाबा, त्यात प्रेम कसं आलं? खरंच राज, तुझ्यावर खूप प्रेम करते रे. मी पण तुझ्या, मला माहित आहे तू माझ्यावर प्रेम करतेस म्हणून त्याच प्रेमाची शपथ घेऊन सांग की हा भिकारी तुझ्या ओळखीचा नाही म्हणून. अगं तुझ्यावरती विश्वास आहे, माझ्यावरती विश्वास आहे माझं. माझा कोणीच नाही रे तो. मग प्रेमाची शपथ घेऊन सांग ना कोणीच नाही म्हणून. नाही म्हणून तर झालं. तुला ऐकायचं पाहिजे ना, तर ऐक मग. अरे तू मला प्रेमाची कसम टाकली ना, तू मला प्रेमाची कसम टाकली म्हणून ही सोनू तुला खरं सांगते. या भिकाऱ्या अवस्थेत आलेला दुसरा कोणी नसो, माझा आवडीलच आहे ना.
शरम वाटते का थोडशी? लाज वाटते का थोडशी? लाज वाटते का वडील पाहायला? माझ्या वडिलांबरोबर लाज वाटते का? मला त्रास होते. त्याला किती त्रास झाला असेल? किती त्रास झाला? किती किती माझ्यावर प्रेम माझ्यावर प्रेम करते. त्या वडिलांनी तुझ्यावर प्रेम नाही केलं का? मला माफ करेला. तुला माफ करू? तुला माफ करा. तुला माफ करू चुकला आता मला एक सांग, आज तुझ्याकडे पैसा आला तर स्वतःच्या वडिलांना विचारली. उद्या जर माझ्यापेक्षा मोठा डॉक्टर एमडी डॉक्टर जर तुला मिळाला तुम्हाला विचारशील नाही. काय भरोसा तुझा? काय भरोसा आहे का? तुझ्यावरती माझ्या माणसावर प्रेम केलं रे. आय लव्ह अरे बेवफा जा, बेवफा जा, तुझसे प्यार नहीं करना. 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 हो जा बेवफा जा, तुझसे प्यार नहीं करना. 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 हो तन्हाई में जीते हैं, तन्हाई में जीते हैं, अब है तन्हा करना. जा बेवफा जा, तुझसे प्यार नहीं करना. जा बेवफा जा, तुझसे प्यार नहीं करना. तन्हाई में जीते, तन्हाई में जीते, तुझसे बनना. जा बेवफा जा, तुझसे प्यार नहीं करना. जा बेवफा जा, तुझसे प्यार नहीं करना. चला बरेच दिवस झाला माझा पोरगा PPSC डॉक्टर म्हणून लागला आहे. त्याच्यापर्यंत मी गेलो नाही. कशी काय की डॉक्टर की चालू गेला पाहिजे. हा मुलगा पहा त्या जान जवान कोणीला मारून राहिला आहे. गेल्या कोणी व्हिडिओ बनवलेला व्हिडिओ सोशल मीडियावर टाकलं. हा माणूस जाईल ना मर्यादा आहे. बाबा कधी आले बाबा तुम्ही? मी आता येऊन आलो म्हणलं माझ्या पोराची वेळ झाली नाही. तू त्या जान जवान कोणीला मारून राहिला. तर एखाद्याला फोटो तुमचा व्हिडिओ तयार केलं, व्हिडिओ सोशल मीडियावर टाकलं. बाबा की जान जवान मुलगी दुसरी कोणी नसून तुमची सोनार सत्यानाश झाला. देशात काय राहिलं? अरे बाप सर्व कामात खर्च करते, दुनियाचा सोन भरते, अनेक रंगाचा त्रास आई वडील भोगते. पोराला विचारला कोण होतं तुमची सून, पोरीला विचारलं तर तुमचा जमाय काय आहे. अरे अरे बरं ठीक आहे. मला सांगता पोरीला मारण्याचं कारण काय? याच मारण्याचं कारण आहे बाबा. ज्या प्रकारे बाबा तुम्ही मला लहानाचं मोठं केलं, त्याच प्रकारे तिच्या वडिलांनी सुद्धा तिला लहानाचं मोठं केलं. ज्या प्रकारे तुम्ही मला शिक्षण दिलं त्या प्रकारे तिच्या वडिलांनी एका ठोकराच्या 10 जाती पाडल्या. झाडाला पाळणा बांधून माती टाकायचा बरोबर आणि तिला शिक्षण शिकविलं बाबा. आणि आज ती डॉक्टर झाली. तिच्याकडे पैसा आला बाबा, डॉक्टर झाली. हो तर तिच्याकडे पैसा आला तर स्वतःच्या वडिलांना विसरली बाबा. तर मागा मला एक सांगा, हो आज तिच्याकडे पैसा आला तर स्वतःच्या वडिलांना विसरली बरोबर. उद्या चालून जरी तुम्ही आले असते बाबा, उद्या चालून जरी तुम्ही आले असते तर तुम्हाला ओळख शिकवली असतं. मला सांग मामाजी नाही मागे नाही
मग झुलकावर फोडलं तर मला नावा का इकडे मला माझा पोरगा मारतो माझा तो पोरगा तुला मारू मला नेमकं काय कारण आहे महाबाई माझ्या हाताने मोठी चुकी झाली चुकी झाली मामाजी कशी चुकी झाली मोठं माझ्या वडिलांनी मला केलं होतं हा पण ते मळके कपडे घालून माझ्या घरी आले तर मी त्यांना लाता फुलली लाताने मारली मग घराबाहेर काढली त्याला अपमानित केली माझे वडील तो कपड्याने आला खराब कपडे त्याचे होते पण खराब कपडे होते म्हणून मी त्या वडिलांना बाहेर काढली तुला लायल्याचा मोठा केला त्यावर कपडे तू स्वतःच्या बापाची इज्जत नाही करतीस मी पराया सासरा आहे तू उद्या या बापाची इज्जत नाही उद्या माझी इज्जत नाही करशील मला कायच मी काय म्हणतो अशी खानदानी अशा खानदानीची पोरगी आमची सुनाई राहू शकत किंवा आम्ही घरी ठेवू शकत नाही नाती घाटी लागल म्हणून जाईल कलिता जमानाला जमानाला दुनियाच्या बिघडल्याची कलीचा जमानाला दुनियाच्या बिघडल्याची कलीचा जमानाला दुनियाच्या बिघडल्याची माय बापाला मारती किती करते आई वडिलांच्या गती म्हाताऱ्या माणसाला मारलं आज तुमच्यासाठी केलं पण हे वेळ तुम्हाला येणार हे वेळ तुम्हाला येणार आहे चुकीला मारण्याची 2 दिवस सर्वांची चालते आज आमच्यावर उद्या तुमच्या बोललं नाही म्हणजे मी काय म्हणतो
तुझ्या बाप्पाने तुझी मा मरण पावून गेली का नव्हती मी त्याने सांगितलं आहे मी लहानपणी गेली तुझी माय मरण बाप्पाला नाईलाजच्या मोठा करून अरे शिक्षण शिकली झाली तू तरुण आईचा प्रेम धरलं पोटाशी धरून बापानं प्रेम केलं आईच्या समजा अरे पहिला भगवान मध्ये आई वडील नंतर देवा या जगामध्ये पहिला देव आई आणि वडील कधी विसरू नका म्हटलं की जे पुण्याही त्याच्या वंशा परमेश्वराची पुण्याही त्या एवढीच्या वडिलाच्या पुण्याची काय म्हणतो लहानपणी गेली तुझी आई मरून बाबाने लहान्या विवाहाची करून इकडं ये मध्ये तू ड्युटीवर लागली इकडं बघ इकडं बघ तू ड्युटीवर लागली तू तुझ्याकडे पैसा आला पैसा आला म्हणजे तू सर्व काही नाही हो बाबा पैसा आला तुझा आता बाई आईला बद्दल किंवा दुसऱ्याला मोडला नाही पैशाचा गर्व आला नाही मला पैशाचा अहंकार करणार नाही हो बाबाजी मी काय समजली हे लोक ही जनता मला काय म्हणे सोनूचा वडील सोनू नरसारी सोनूचा वडील भिकारी म्हणून मी मारली भिकारी लोकांवर पाहून तो आपला सर्व केली अगं तुझा बाप तुझ्या नावाने जन्मभर तो रडत राहील आणि म्हातारपणी जाईल तुझे हो कसा तुला कळत नाही हो कसा तुला कळत नाही तू सर्वच काय करू शकते पण मी का म्हणतो सर्वांनाच पैशाला म्हणजे तू सर्व करत हा गाव तू करत अजून काही विमान हा सर्वच करत माय बापू पैशाने सर्वच काही मिळते पण खरे आई बाप कधीच मिळत नाही हो ते एकदा गेले कोणी करू नका हो करू नका
हे जगामध्ये पैसा आई बाप कळलं का तुला का कळलं चुकलं माझं चुकलं म्हणजे कसं हा चुकलं टिकलं काय नाही पैसा आला म्हणून चुकलं मला सांग यावेळी त्या बापाने धोत्राला जाग आल्या बांधून मी स्वतः नजरेनं पाहिलं त्या बापाने झाडाला पाणला झालं काका आणि तुला हाललं अशा परिस्थिती पाहिला आणि तू सुशिक्षित गाडीमध्ये राहते म्हणून त्या बापाला विचारलं हा बाप म्हणजे काय नॉर्मल वाटला का तुला वाटला का मला बाप बाबाजी हा बाप वाईट वाटला तुला म्हणजे फाटल्या कपड्यावर आला पण ज्यावेळेला तुझा जन्मापासून त्याने कपडे फाटले टाकले वाईट टाकले तेव्हा तुला दूर नाही गेली आता पैसा आला दुर्गे आहे की काय होतया प्रेम सत्य अहिंसा होतया प्रेम सत्य अहिंसा केल्याशिवाय कळत नाही म्हातारपणी जाईल कुठे हो कसा तुला कळत नाही हो कसा तुला कळत नाही मामाजी तुमची मुली समान आहे हो मुली समान नाही पत्र तुम्हाला भीक लागते बाबा मला भीक मागतील पण असे कोणीच करायला हो अरे हा बाप माझा लहानशी वस्तू नाही आहे हा बाप लहानशी वस्तू नाही मा लहानशी वस्तू नाही आहे जेव्हा त्याच्यावर वेळ येते काहून त्याने दुःख देतात पण एखाद्या आई वडिलांना श्राप दिलं तुम्ही जगात जाल तरी तुम्हाला अन्न मिळणार हे आई वडिलाचा शप आहे म्हणून चांगल्या आई वडिलांची सेवा करा अरे हा प्रत्येकाला येणार आहे तसेच आमचे मोठे बंधू वसंत भाऊ उके शाहीद साहेब यांच्याकडून 50 रुपयाच्या बक्षीस मिळाले आमचा मंडळ अत्यंत ऋणी आहे धन्यवाद आमची आत्याबाई गिरजाबाई उके यांच्याकडून मुक्काम टाकळी यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाचं बक्षीस मिळालं आमची पार्टी अत्यंत ऋणी आहे धन्यवाद हा तसेच माझी बहीण असं नको करा रे बाबा आई वडिलाची भूक नाही आहे बाबा बाबा तुमची मुलगी तर मला लावली होईल आणि तुमच्या समोर समजलं म्हणजे आता करते जेव्हा पडते म्हणतात तू आता जा आणि मला माझे सासरे आणि तुमचे इवाई नमस्कार बोला तुमची मुलगी आमची सून झाली बरोबर आज तुमच्या खूप गती केलं म्हणतो मारझोड केलं बरोबर नाही म्हणून एक महान असं म्हणणं आहे अति त्याची माती माहीत असून लोक खाती बरोबर आहे अति त्याची माती माहीत असून लोक खाती शेवटी मरणागती जाती काय लागला हाती लोक वाईट चांगलं आहे तसेच आमच्या मामाची